सर जाधव साहेब. हा सर, आवाज येतोय माझा? हा, आवाज येतोय तुमचा. सुरू केलं ओके तरी चालेल ओके. आता. सर सर दिसतं का सर? ओके सर. हा, आता ओके दिसतंय. येस सर. ओके. करूयात बांगर सर सुरू. हा, चालेल सर, सुरू करूया. येस. धन्यवाद सर. भाषा कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार या सर तुमचा कॅमेरा चालू करता येईल का? कॅमेरा का? हा. बर, एक 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 बांगर सर, मला ऐकू येत नाही हो. त्या आवाज बंद आहे. सर बोलायला लागले. ओके एक 2 मिनिटांनी चालू करतील. आता माझा येत असेल ओके तुमचा ओके. आवाज. हो हो हो. ओके. एकदा सरनं सुरू केल्याच्या नंतर मग आपण करू. ठीक आहे. आता दिसतंय व्यवस्थित? आडवा येस. लँडस्केप मध्ये करा सर थोडासा म्हणजे. आणि ॲड टू रिपीट चालू ठेवा. हा, ओके सर. सर सर सर्वांना नमस्कार. भाषा कृतींचा बुधवार आणि गणित कृतींचा गुरुवार ही वेब सिरीज, सॉरी, ही युट्यूबवरची युट्यूबवर आपण सत्र आयोजित करत आहोत. आता आज जे आपण सत्र घेत आहोत ते दुसरं सत्र भाषाच्या संदर्भाने घेत आहोत. सर्वप्रथम भाषा कृतीचा बुधवार आणि भाषा कृतीचा गुरुवार हे जे सत्र आपण घेत आहोत ते सत्र घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जी आहे ती आपण सुरुवातीला समजून घेऊयात. आपणास माहित आहे की 2021 चा जो शासन निर्णय आहे निपुण भारतचा, या शासन निर्णयाप्रमाणे 2025-26 पर्यंत निपुण भारत अंतर्गत दिलेली जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासंदर्भात सूचित केलेलं होतं किंवा तशा पद्धतीनं या शासन निर्णयामध्ये तरतूद करण्यात आलेली होती. परंतु आजही बऱ्याच प्रमाणात यावरती काम होण्याची गरज आहे आणि ही गरज लक्षात घेऊन नुकताच 5 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवण्यासंदर्भात आपणास दिशानिर्देश दिलेले आहेत आणि या शासन निर्णयानुसार आपणास काही गोष्टी जिल्हा स्तरावर करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश करण्यात आलेले आहेत. यामध्ये आपणास मार्च महिन्यानंतर म्हणजे एप्रिल पासून चावडी वाचन आणि गणन या संदर्भानं सुद्धा कार्यक्रम आयोजित करावेत अशा पद्धतीनं सूचना करण्यात आलेल्या आहेत. शिवाय या कार्यक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्याच्या संदर्भानं सुद्धा सूचना या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाअंतर्गतच शिक्षकांसाठी सुलभीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या अंतर्गत आपण निपुण भारत अभियानाची जी काही उद्दिष्ट साध्य करायची आहेत ती साध्य करण्यासाठी शिक्षकांना जिल्हा स्तरावरून मार्गदर्शन करण्याची आवश्यकता प्रतिपादित करण्यात आलेली आहे आणि याचाच संदर्भ घेऊन माननीय संचालक राहुल रेखावार साहेब यांनी दर बुधवारी भाषा कृतींचा बुधवार आणि दर गुरुवारी गणित कृतींचा गुरुवार ही मालिका सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार आपण गेल्या आठवड्यापासून ही मालिका जी आहे ती सुरू केलेली आहे. त्यातलं पहिलं सत्र श्री देवीदास गुंजकर सरांनी घेतलं होतं. आज दुसऱ्या सत्रासाठी आपल्या जिल्ह्यातील शिक्षक श्री प्रवीण रुवीकर सर हे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. प्रवीण रुवीकर सर
भाषा पेटीच्या संदर्भानं आपणास मार्गदर्शन करणार आहेत. भाषा पेटीमध्ये जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याचा कशा पद्धतीनं उपयोग करून आपण निपुण भारत अभियानाची उद्दिष्ट साध्य करू शकतो या संदर्भानं बोलणार आहेत. ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपण हे जे काही सत्र घेत आहोत या सत्रासाठी आपणास संस्थेचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दीपक साबळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा जिल्ह्यामध्ये उपक्रम राबवत आहोत. त्याच पद्धतीने दोन्ही शिक्षण अधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर साहेब आणि श्री संदीप कुमार सोनटक्के साहेब हे सुद्धा निपुण भारतची उद्दिष्ट साधने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या जिल्हास्तरीय आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हास्तरामध्ये हा कार्यक्रम राबवत आहोत. तर सोबतच माझ्या संस्थेतील सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता सर्व गट शिक्षण अधिकारी सुद्धा आपापल्या स्तरावरून निपुण भारत अभियानाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. शिक्षक सुद्धा शाळा स्तरावरती निपुण भारत अभियान अंतर्गत दिलेली जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत. हे प्रयत्न पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे सत्र घेत आहोत आणि या सत्राच्या माध्यमातून शिक्षकांना काही वेगवेगळ्या आयडियाज देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत. तर आजच्या सत्रासाठी श्री प्रवीण रुईकर सर यांना मी आमंत्रित करतो. सर, आपण भाषा पेटीच्या संदर्भानं आपलं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण करावं. थोड्याच वेळात साहेब जॉईन होतील. आपलं सत्र झाल्यानंतर साहेबांना सुद्धा या ठिकाणी मी बोलण्याची विनंती करेल. तर रुईकर सर, आपण आपलं सत्र सुरू करायला हरकत नाही. आपणास विनंती आहे, आपण सुरू करा. धन्यवाद सर. विजय सर, आवाज येतोय? येत आहे. धन्यवाद साहेब. माननीय प्राचार्य डॉक्टर साबळे सर, डायट हिंगोली, माननीय शिक्षणाधिकारी साहेब प्रशांतजी दिग्रसकर साहेब, त्याचबरोबर संदीप कुमारजी सोनटक्के साहेब, माननीय डॉक्टर माणिक जाधव सर, मराठी विभाग प्रमुख तथा अधिव्याख्याता डायट हिंगोली, सर्वच ज्येष्ठ अधिव्याख्याता, सर्व परिवेक्षण यंत्रणेतील अधिकारी वर्ग आणि माझे सर्व गुरुजन वर्ग यांना मी आदरपूर्वक नमन करतो आणि आपल्या सत्राला सुरुवात करूयात. मित्रहो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत भाषेचा कृतीचा बुधवार या अंतर्गत आज आपण वाचन व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी भाषा पेटीचा वापर कसा व कुठे करावा व त्यामध्येच काही शिक्षकांच्या कृती पण आहेत, त्या कृती आपण कुठे कुठे आणि कशा घ्याव्यात याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. आपल्याला अवगतच आहे की निपुण महाराष्ट्र अंतर्गत क्षमता पडताळणी सर्वांनी केलेली आहे आणि परिशिष्ट 1 व परिशिष्ट 2 सर्वांनी याची माहिती आपण भरलेली आहे. इयत्ता दुसरी मध्ये आपल्याला माहितीच आहे की वाचनासाठी 14 अध्ययन क्षमता आहेत, तर लेखनासाठी 16 अध्ययन क्षमता आहेत. इयत्ता 3री ते 5वी साठी वाचनासाठी 15 तर लेखनासाठी 18 अध्ययन क्षमता आहेत आणि आपण त्याच्या चॅटबोटवर सविस्तर असं आपले जे काही स्तरानुसार विद्यार्थी संख्या आहे ती भरलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आजच माननीय जयश्री आठवले मॅडम यांनी यासाठीचा कृती कार्यक्रमाच्या PDF टाकलेल्या आहेत, त्याचाही उपयोग आपल्याला नक्कीच होईल, यात काही शंका मला वाटत नाही. जगात आपण कुठेही गेलो मित्र हो, तर वाचन म्हणजे काय, तर वाचन म्हणजे हे आकलन आहे आणि लेखन म्हणजे काय, तर हे अभिव्यक्त होण्याची एक कला आहे असं म्हटलं जातं. आपल्याही वर्गात आपण काम करत असताना आपले विद्यार्थी जवळपास काहीचे 90% वर असतील, काही 75% वर असतील, काही 60% असतील, तर काही मुले उच्च स्तरावर आहेत, तर काही मुले 9व्या 10व्या स्तरावर आहेत, काही मुले 1ल्या 2ऱ्या स्तरावर असतील. आपण जर स्तर पाहिले तर ते अक्षरापासून तर अपरिचित शब्द उतार्यापर्यंतचे स्तर आहेत 2रे ते 5वी साठी. तर या स्तरामधील विद्यार्थी काही अनुपस्थित पण आपल्याकडे विद्यार्थी असतील. जेव्हा आपण वाचन आणि लेखनाचा उल्लेख करतो तेव्हा आवर्जून नक्कीच आपल्याला काही गोष्टी श्रवण आणि भाषण संभाषण यातून काही क्रिया आपल्याला समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण ह्या चारही क्रिया ज्या भाषेच्या LSRW आपण म्हणतो, श्रवण, भाषण, संभाषण, वाचन आणि लेखन, या एक हातात हात घालून चालणाऱ्या सगळ्या क्रिया आहेत. त्यामुळं ह्या सर्व क्रिया आपण एक सोबत घेऊन
गेलं पाहिजे असं शिक्षक म्हणून एक मत आहे. आता सहज माझा एक प्रश्न आहे, काही मुलं अनुपस्थित राहतात आणि काही अनुपस्थित म्हणजे शाळेत येत नाही, त्यांना शाळेची आवडत नसते. मग असा मुलगा शाळेत जर एखादा आला तर त्यांनी प्रश्न गुरुजींना विचारला की सर तुमच्या शाळेत मी का येऊ बरं? तर आपलं गुरुजी म्हणून काय उत्तर असेल? नक्कीच आपल्या मनामध्ये उत्तर तयार आहे, परंतु मित्र जे त्याला घरी मिळतं तेच शाळेत मिळालं तर नक्कीच त्याला त्याची आवड लागेल आणि तो शाळेची जवळीकता त्याला वाटेल आणि तो शाळेत यायला लागेल. म्हणून या भाषापूरक ज्या काही कृती आहेत आणि आता आपण आपल्या 2री ते 5वीच्या महिलांसाठी माता पालक गट तयार करून लीडर माता सुद्धा तयार केलेल्या आहेत आणि आपल्याला ज्ञातच आहे की हा आपला कार्यक्रम 30 जून पर्यंत आपल्याला सुट्ट्यामध्ये सुद्धा चालवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 1 मेला आपलं नियोजन आपल्या मुख्याध्यापकाकडे द्यायचं आहे आणि त्यानुसार मग गावातील लीडर माता असतील, काही शिक्षक मित्र असतील, काही आपले विद्यार्थी 10वी-12वीचे विद्यार्थी असतील, या सर्वांच्या सहाय्याने आपल्याला हा कार्यक्रम समोर घेऊन जायचा आहे. तेव्हा असं करत असताना जर ह्या शिक्षणपूरक कृती जर त्या माझ्या महिलांना भगिनींना आपण जर त्याची जाणीव करून दिली तर त्यांनाही त्याची आवड वाटेल आणि त्या काम करण्यासाठी प्रवृत्त होऊन आपल्या मुलांसाठी काम करतील. तर त्या थोडक्यात मी या ठिकाणी त्याचं वाचन करतो आणि आपण लगेच वाचन आणि लेखनाकडे जाऊयात. आपल्याला माहिती आहे, ज्ञात आहे की शिक्षणपूरक कृतीमध्ये कागद फाडणे आहे, कागद चुरगळणे आहे, चिखलाचे गोळे तयार करणे आहे, त्यानंतर चालणे आहे, उड्या आहेत, लोटांगण आहे, टायर फिरवणे आहे, सागरगोट्या आहेत, जिबल्या आहेत, काचपुरणी आहे, लगोरी आहे, गोट्या आहे, विटीदांडू आहेत. अशा प्रकारचे खेळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला ज्ञात आहे की NEP 2020 मध्ये भारतीय संस्कृतीचा वारसा आपल्या जपण्यासाठी आपली जी जुनी खेळ आहेत, मग या जुन्या खेळाचं महत्व काय आहे, त्या खेळातून काय होणार आहे मुलांसाठी याची जाणीव सुद्धा आपल्याला त्या लीडर मातांना आणि आपल्याला सुद्धा स्वतः पाहिजे आहे. म्हणून यातून काय होतं तर नेत्र समन्वय साधला जातो, शरीराचा तोल कसा सांभाळता येतो हे कळतं, मुलांची एकाग्रता वाढवता येते, त्याची बैठक वाढवता येते आणि बैठक वाढली की मुलगा अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ बसू शकतो. निर्णय क्षमतेत वाढ करण्यासाठी या सर्व गोष्टींचा उपयोग होतो. हे आपण सर्व काही प्रशिक्षणामध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर जोड्या लावणे असेल, वर्गीकरण करणे असेल, आकृतीबंध असेल. आपल्या भाषापीठेमध्ये आकृतीबंधासाठी विशेष रंगोमेट्री नावाची एक छोटासा भाग आहे आणि त्याचा उपयोग आपण त्यासाठी करतो, आकृतीबंधासाठी करतो. श्रवणामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा डब्बीतील विविध वस्तूंचे आवाज, मग त्यामध्ये विविध आपण साखर असेल, तांदूळ असेल, तूर डाळ असेल, साबुदाणा असेल, घुंगरू असतील, अशा विविध आवाज मुलांना ऐकवत असतो. मग हे आवाज का ऐकवायचे तर याचा उपयोग आपला वाचनासाठी समोर होणार आहे. तो कसा होणार आहे तर आपल्या अक्षरांना काही आवाज आहेत आणि मुलं मग अक्षर वाचन करत असताना काही गोंधळ निर्माण करतात आणि हा गोंधळ त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ नये म्हणून आपल्याला हे सर्व आवाजाचे खेळ मुलांसोबत जाणीवपूर्वक आपल्याला अगोदर घ्यायचे आहेत. प्राणी पक्ष्यांचे आवाज असतील, गाणी असतील, बडबडगीते असतील, गोष्ट असेल, सहभागी वाचन असेल. सहभागी वाचन आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की कसं घेतात. आपल्या शाळेमध्ये आता खूप पुस्तकं या 2 महिन्यापूर्वी आलेली आहेत, 1-2 महिन्यात आलेली आहेत आणि हे पुस्तकांचं आपण नक्कीच वर्गीकरण केलं असेल आणि आपण वर्गीकरण करून प्रकट वाचनासाठीची पुस्तकं जी मोठ्या मुलांसाठी आहेत आणि सहभागी वाचनाची पुस्तकं जी छोट्या मुलांसाठी आहेत की आपण याचं वर्गीकरण करून नक्कीच सहभागी वाचन आणि प्रकट वाचन आपण घेत असाल. सहभागी वाचन पुस्तकं म्हणजे कोणती तर त्याच्यामध्ये मजकूर हा मोठा आकाराने लिहिलेला असतो आणि चित्र असतं आणि प्रकट वाचनाची पुस्तकं जी अशी असतात की त्यामध्ये मजकूर जास्त असतो आणि चित्र छोटंसं असतं. तर मोठ्या मुलांसाठी 4थी, 5वी, 6वी, 7वीसाठी आपण प्रकट वाचन आपल्या ग्रंथालयामध्ये त्याचं वाचन घेत असतो आणि सहभागी वाचन मुलांसोबत आपण यासाठी घेतो की वाचनाचा संस्कार कसा मुलांमध्ये रुजवला जाईल. हा संस्कार मुलांना नकळत आपण रुजवत असतो की वाचन हे कसं करतात, डावीकडून उजवीकडे करतात. यासाठी आपल्या पेटीमध्ये सुद्धा काही चित्र आहेत, त्याकडे आपण समोर बोलणारच आहोत. नाटुकले असेल, खेळ असेल, कानमंत्र असेल, सूचना असतील, स्वतःची ओळख असेल, स्वतःच्या कुटुंबाची ओळख असेल, चित्रवर्णन, चित्रगप्पा, चित्रवाचन यासंबंधी आपल्याला आपण मागील बऱ्याच आपल्या या प्रशिक्षणामधून हे वाचन बघितलेलं आहे. चित्रवाचन कसं करावं हे 5 पद्धतीने कसं करतात याची जाणीव आपल्याला आहे. तर कृष्णकुमार नावाचे एक मुलांसाठीचं लेखन करताना ते असं लिहितात की चित्रवाचन हे
शोधणे, कारण शोधणे, आरोपण, अंदाज बांधणे आणि संबंध जोडणे या 5 पद्धतीने आपण चित्रवाचन जर घेतलं तर नक्कीच मुलांच्या चित्राचं जे आपल्या आता पण इयत्ता 3रीच्या 5वीच्या 6वीच्या 7वीच्या पुस्तक आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पॅटच्या चित्र वाचण्यावर 2-2 प्रश्न आहेत. तर मुलं काय लिहितात त्या याच्यामध्ये, तर मुलं फक्त चित्र दिसणार म्हणजे हे मला मुलगा दिसतो, मला झाड दिसतं, मला झाडणारा माणूस दिसतो असंच लिहितात. परंतु जर आपण या कृष्णकुमारांच्या सांगण्याप्रमाणे जर आपण वाचन घेतलं तर नक्कीच शोधणे या पातळीवर मुलं चित्रातल्या गोष्टी शोधतील, कारण शोधणे या पातळीवर मुलांना प्रश्न विचारता येतील, आरोपण या पातळीवर आपण स्वतः चित्रामधील एक भाग बनून त्या चित्रातील एखाद्या व्यक्तिरेखेला प्रश्न विचारू शकतो, अंदाज बांधणे या पातळीवर एखादा माणूस असेल किंवा एखादं चित्र असेल तर हे चित्र कोणत्या सकाळचं असेल, दुपारचं असेल का संध्याकाळचं असेल असा अंदाज आपल्याला बांधण्यासाठीचे प्रश्न आपल्याला विचारून घेता येतील. संबंध जोडणे या पातळीवर मुलांना आपल्या जीवनातला एखादा संबंध असेल तर तो त्या चित्राशी कसा निगडीत जोडता येईल. उदाहरणार्थ त्या चित्रामध्ये मोटरसायकल असेल तर सहज आपल्याला असा प्रश्न विचारता येईल की तू कधी मोटरसायकलवर बसला आहेस का, तुला कसं वाटलं, तू कोणासोबत बसला होता. तर अशा पद्धतीने जर आपण चित्राच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारायला लागलो तर मुलं अभिव्यक्त होण्यासाठी अधिक चांगले अभिव्यक्त होतील आणि खूप छान चित्रवाचन आपल्याला घेता येईल. यासाठी आपल्या भाषापेटीमध्ये म/02/1 ते म/02/1 22 आणि म/3/1 ते म/3/15 म्हणजे अशी जवळपास 37 चित्र या चित्रवाचनासाठी आहेत. आणि चित्रवाचन हा वाचनापूर्वीचा खूप महत्वाचा घटक आहे जे मुलांना बोलतं करतं आणि वाचण्यासाठी प्रवृत्त करतं. त्यानंतर गप्पा आहेत, त्यामध्ये अनौपचारिक गप्पा आहेत, औपचारिक गप्पा आहेत. आपल्याला माहिती आहे विषय ठरलेला नसतो तेव्हा अनौपचारिक त्याला सहज मारलेल्या गप्पा असं म्हणतो आणि विषय जेव्हा आपण ठरवतो त्याला आपण औपचारिक गप्पा असं म्हणतो. अजून संवाद आहे, नाटुकी आहे, प्रश्न विचारणे आहे, मत व्यक्त करणे आहे. विषय आपण अशा विद्यार्थ्यांना दिले पाहिजे मत व्यक्त करताना की त्यांना मजा आली पाहिजे. उदाहरणार्थ मी असा विषय दिला की लग्न चालू आहे आणि भटजी मंत्र विसरले म्हणता म्हणता तर काय होईल यावर बोला बरं, तर मुलांना मजा वाटेल. दुसरं उदाहरण मला सांगता येईल की मुलाचा एखाद्या तुझ्या मित्राचा वाढदिवस चालू आहे आणि अचानक लाईट गेली तर कसं काय होईल बरं, मत व्यक्त करा बरं. तर असे मजेशीर विषय दिले मुलांना की मुलांना मजा येते बोलायला, लिहायला आणि संवाद साधायला. त्याप्रमाणे घटनाक्रम सांगणे असेल तर यासाठी सुद्धा आपल्या भाषापेटीमध्ये म्हणजे मी क्रमांक सांगतो त्या चित्र कार्डाचे म/08/01 ते म/08/010 असे जवळपास 10 चित्र आपल्या घटनाक्रमाचे आहेत. तर या घटनाक्रम चित्रातून आपल्याला काय करायचं आहे ते त्या घटनाक्रमानुसार लावायची आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना घटनाक्रमात समग्र पद्धतीने कसं सांगता येईल तर तो त्यातून त्याला बोध होणार आहे. त्यानंतर गोष्टी सांगणे. गोष्ट सांगताना अनुताई वाघ आणि गिजूबाई बदेका जे गोष्टीच्या सांगण्यामध्ये मुलांसाठी गोष्टी तयार करतात आणि गोष्टी कशी सांगावी याबद्दल बोलतात. तर गोष्ट ही मुलांच्या आनंदासाठी असते. तर ती त्या गोष्टीतून काहीतरी आता आम्हाला शिकायला मिळणार आहे तर तो गिजूबाई बदेका किंवा अनुताई वाघ असं म्हणतात की गोष्ट मुलांना आनंदासाठीच सांगावी आणि गोष्ट सांगताना त्यांना ती असं त्यांच्या हृदयापर्यंत गेली पाहिजेत या पद्धतीने आपण ते अवगत करून सांगितले पाहिजे. आणि गोष्टीतून मग आता काय मिळालं असा प्रश्न तर आपण कधीच विचारू नये असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून गोष्ट ही आनंदासाठी आहे. जेव्हा केव्हा त्यांना जीवनामध्ये ही गोष्ट आठवेल आणि ही गोष्ट त्यांच्या कुठेतरी लागू पडेल तेव्हा ते विचार करतील की हो या गोष्टीमध्ये मला हा बोध घ्यायचा आहे. म्हणून बोध विचारण्याकडे आपला कल नसावा तर गोष्टीतून आनंद कसा देता येईल मुलांना यासाठी ती गोष्ट असावी. कृतीयुक्त गाणी असतील, त्यानंतर खेळ असतील, कोडे असतील. आता आपण वाचनाकडे वळूयात. तर वाचनाकडे वळत असताना आपल्या भाषापेटीमध्ये पुन्हा एकदा चित्र वाचण्यासाठी म/024/01 ते म/024/010 अशा प्रकारची कार्डे आहेत. त्याच्यामध्ये चित्र दिलेली आहेत म्हणजे एका वस्तूच्या चित्राचं वाचन आहे, एका वस्तूच्या चित्राचे वाचन आहे, काही कृतींच्या चित्राचे वाचन आहे आणि चित्रातील भावनांचे वाचन आहे. जसं मी कृष्णकुमारांच्या 5 पद्धती सांगितल्या म्हणजे चित्र हे
त्या चित्राच्या पलीकडे भावना विद्यार्थ्यांना आपल्या अभिव्यक्त करता आल्या पाहिजेत. जेव्हा तो असं करेल तेव्हा तो खऱ्या अर्थाने बोलायला शिकेल आणि वाचनाची पूर्वतयारी या ठिकाणी खूप चांगली होईल. मॅचिंग सेट आहेत, समान असणारी चित्रे आहेत, उदाहरणार्थ प्राणी आहेत, पक्षी आहेत, भांडी आहेत आणि हे आपल्या भाषापेटीमध्ये म1/1/1 ते म1/1/90 अशा म्हणजे मॅचिंग सेट जवळपास आपल्याकडे 90 आहेत. म्हणजे चित्र तक्ता आणि तशाच प्रकारची सुट्टी चित्रे अशी चित्रावर आपल्याला त्याच प्रकारची चित्रे जुळवण्याची कृती आपल्या विद्यार्थ्याकडून करून घ्यायची आहे. मित्र हो, कोणतीही कृती वर्गात घेत असताना ही 3 प्रकारे आपण घेत असतो. साधारणपणे पहिल्यांदा आपण सामूहिक कृती घेतली पाहिजेत, नंतर आपण गटात कृती घेतली पाहिजेत आणि नंतर आपण वैयक्तिक कृती घेतली पाहिजेत. म्हणजे कोणत्याही कृतीचा क्रम हा सामूहिक, गटात आणि वैयक्तिक अशा प्रकारचा तो असावा असं अपेक्षित आहे आणि ती आपण अशीच घेतली पाहिजेत. त्यानंतर चित्रगाडी आहे आपल्या भाषापेटीमध्ये. चित्रगाडी संच क्रमांक म/12/1 ते म/12/5 म्हणजे 5 चित्रगाडीचा सेट आपल्याकडे आहे. त्यामध्ये चित्रगाडीची सुरुवात ही बाणाने होते, तर जेव्हा चित्रगाडी आपली पूर्ण होते तेव्हा ती स्माइली असते. जर स्माइली शेवटी नसेल तर ती चित्रगाडी आपली चुकलेली आहे असं समजून विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा ती गटात, वैयक्तिक आणि सामूहिक आपण करू द्यावी, म्हणजे मुलं अजून चांगली करू शकतात. चित्रयुक्त दिशादर्शक पट्ट्या आपल्याकडे आहेत जवळपास 10 आणि सुलभक म्हणून आपण गुरुजी म्हणून चित्रयुक्त दिशादर्शक पट्ट्या प्रत्येक गटात किंवा वैयक्तिक आपल्याला पट्टी देऊन डावीकडून उजवीकडे रेषेवरून बोट फिरवून चित्रानुसार वाचन करतील. उदाहरणार्थ आपल्या भाषापेटीमध्ये सिंह आहे आणि गुहा आहे. सिंह हा गुहेकडे जाणारा आहे, तेव्हा अशा पट्ट्या आपल्याकडे 10 आहेत. जर सिंहाला गुहेकडे जायचं असेल तर आपण जाणीवपूर्वक आपल्या हाताच्या बोटांनी सिंहाकडून आपल्या त्या गुहेकडे असं बोट करायचं आहे. याचा अर्थ आहे की तो वाचन संस्कार हा डावीकडून उजवीकडे वाचायचं असतं. हा नकळत त्याच्या मुलांच्या मनावर न सांगताही बिंबविला जातो आणि तो आपल्याला तो जाणीवपूर्वक तो संस्कार करायचा आहे. म्हणून या भाषापेटीमध्ये या चित्रयुक्त दिशादर्शक पट्ट्या दिलेल्या आहेत. पट्टीवरील चित्रवाचन आहे त्यामध्ये सुद्धा वरीलप्रमाणे डावीकडून उजवीकडे आपण मुलांकडून चित्रवाचन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जवळपास 10 पट्ट्या म्हणजे म/0/1 ते म/0/10 अशा 10 पट्ट्या आपल्या पेटीमध्ये आहेत. त्याचाही उपयोग आपल्याला करायचा आहे. चित्रातील वेगळा ओळखा. आता चित्रातील वेगळा आपल्याला कशामुळे ओळखायचा आहे, याचं उद्दिष्ट काय आहे, तर अक्षरामध्ये काही साधर्म्य असणारे शब्द आहेत. प, भ, प, फ अशा मुलं वाचताना लिहिताना पण चुका करतात आणि वाचताना पण उच्चार च्या चुका करतात. तर ह्या चुका होऊ नये म्हणून वेगळा ओळखण्याची जी कला आहे ते मुलांना चित्रातून आपल्याला अगोदर द्यायची आहे. त्याचा तर्क, त्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला तपासून पाहायचा आहे. जवळपास 20 कार्डे आपल्याकडे चित्रातील वेगळा ओळखा या प्रकारची आपल्याकडे आहेत. साम्य आणि भेद याची पण आपल्याकडे कार्ड आहेत. जवळपास 1 ते 12 चित्र कार्ड क्रमांक म/04/01 ते म/04/012 प्रत्येक गटाला आपण सारखे चित्र देऊन त्यातील साम्य ओळखण्यास आपण संधी दिली पाहिजे आणि एकेका गटाकडून आपल्या वर्गात याचं सादरीकरण सुद्धा आपल्याला करता येईल. नंतर गटाकडून वैयक्तिक सुद्धा आपल्याला याचा सराव आपल्याला करून घेता येईल. समान अक्षरांच्या जोड्या. आता आपण चित्राकडून अक्षराकडे चाललो आहोत, म्हणजे हळूहळू आपल्याला चित्रावरून अक्षराकडे जाण्याची संधी आपल्याला या पेटीतून आपल्या समोर मिळणार आहे. तर अक्षर कार्ड सुद्धा आपल्या भाषापेटीमध्ये जवळपास 51 अक्षर कार्ड दिलेली आहेत. म/018/01 ते म/18/51 म्हणजे 1 ते 51 समान अक्षरांच्या जोड्या आपल्याला दिल्या आहेत आणि त्या अक्षरासोबत ते अक्षर आपल्याला जुळून मुलांकडून घ्यायचं आहे. ही कृती सुद्धा सामूहिक, नंतर गटात आणि वैयक्तिक आपल्याला घ्यायची आहे. अक्षरातील वेगळा ओळखा. आता चित्रातील वेगळा ओळखा आपण सांगितलं, आता अक्षरातील वेगळा ओळखा. आता ह्या सुद्धा जोड्या जवळपास 11 सेट आपल्याकडे आहेत आणि 11 सेट मधून मुलांकडून वेगवेगळे अक्षर ठेवून एकच अक्षर त्यामध्ये वेगळं ठेवायचं आहे आणि मग ते अक्षर वेगळं कोणतं आहे हे मुले आपल्याला नक्की सांगतील. वाचन भाग 2 मध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उपस्थिती पत्रक हा एक घटक या ठिकाणी आलेला आहे. उपस्थिती पत्रक म्हटलं की बऱ्याच आमच्या सुलभक गुरुजींना असं वाटतं की मुलांचं काहीतरी कार्ड म्हणजे उपस्थिती लिहून ठेवायची. तर उपस्थिती पत्रकचा भाग असा आहे मित्र हो की
मुलांचं जे आपल्या वर्गात मुलं आहेत जे समजा प्रारंभिक स्तरावर अक्षर स्तरावरच आहेत त्यांना अजून आपल्याला शब्द स्तरावर न्यायचं आहे. निपुणमध्ये नंबर 3-4 लाच शब्द आपल्याला लिहायचा आहे आणि लेखनामध्ये आणि वाचनामध्ये सुद्धा 3-4 क्रमांकच येतात दुसरी आणि तिसरीसाठी आहे. तर निपुणमध्ये सुद्धा आपण अक्षराकडून उताराकडे जात आहोत. तर याच्यामध्ये ज्या मुलांना अक्षर स्तरावर आपल्या सोबत काम करायचं आहे त्या मुलांकडून आपल्याला त्यांची नावं त्यांना गोल बसवायचं आपल्या जवळपास अर्ध गोल बसवायचं आहे आणि त्यांचं उपस्थिती पत्रक कसं तयार करायचं हे आपण आता याकडे पाहूया 1 मिनिटामध्ये की मुलं अर्धगोल बसतील. मुलांची नावं आपण स्वतः एकाच शाईने एकाच म्हणजे लाल शाई असेल तर लाल, निळी असेल तर निळी किंवा कोणताही कलर एकाच कलरच्या पेनने लिहायचे आहेत. याचं कारण असं आहे की मुलांनी त्यांच्या समोर आपण नाव लिहिलं तर रंगावरून त्यांचं नाव ओळखू नये म्हणून एक कलर या ठिकाणी वापरायचा आहे. एकाच कलरनी प्रत्येकाचं नाव त्याच्या समोर लिहायचं आहे. उदाहरणार्थ प्रभाकर किंवा विजय असं असेल तर त्याच्या समोर नाव लिहून ते कार्ड त्याच्या गळ्यामध्ये घालायचं आहे. असे सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातल्यानंतर शाळा सुटताना ते सर्व कार्ड आपण काढून घ्यायचे आहेत आणि ते कार्ड जमा करून जेव्हा मुलं वर्गात उद्या येतील ती त्यांना स्वतः आपापलं नाव शोधा आणि आपलं कार्ड घाला आपल्या गळ्यामध्ये घाला अशी सूचना केल्यानंतर मुलं स्वतःचं नाव शोधतील आणि आपलं कार्ड आपल्या गळ्यामध्ये घालतील. नक्कीच काही मुलं चुकतील तर त्यांना सराव 1-2 दिवसानंतर हा सराव झाल्यानंतर त्यांची कार्ड शोधण्यासाठी त्यांना नक्कीच मदत होणार आहे. असा उपस्थिती पत्रकाचा या ठिकाणी अर्थ घेऊन अशी कृती आपल्या वर्गात आपण करायची आहे. चित्र शब्द कार्ड वाचन सुद्धा आपल्याकडे जवळपास 100 चित्र शब्द कार्ड आहेत. तर याच्यामध्ये काय काय करायचं आहे चित्र शब्दांची 5 चित्रे समोर आपल्याला ठेवायची आहेत. चित्रावर बोट ठेवून चित्राचे वाचन करायचे आहे. उदाहरणार्थ वाघ आहे, कोल्हा आहे. चित्रावर त्याच सारखे सुटे चित्र घेऊन दुसरे चित्र घेऊन म्हणजे सुटे चित्र पण काही दिलेले आहेत काही साच्यामय चित्र दिलेले आहेत. एकाच समजा वाघ दोन वाघाचे चित्र असतील तर बंदिस्त चित्रावर सुट्या चित्रातला वाघ घेऊन त्या वाघावर त्याचं चित्र ठेवायचं आहे. म्हणजे असे प्राण्यांची चित्र आहे फुलांची चित्र आहेत. तर अशा प्रकारची 100 प्रकारची चित्र आपल्याकडे आहेत आणि मग त्या शब्दपट्टीवर सुटा चित्र ठेवून त्या चित्रांची जोडी आपल्याला तयार करायची आहे. अशा प्रकारे शब्दपट्ट्या जवळपास 100 आपल्याकडे ते वाचन कार्ड आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला वर्गामध्ये करायचा आहे. समोर काही स्वतः गुरुजींनी काम करण्यासाठी आपल्या पुस्तिकेमध्ये जे वाचन लेखन म्हणजे मूलभूत वाचनाच्या पुस्तिकेमध्ये काही भाग दिलेला आहे तो असा आहे की शब्दचक्र. तर शब्दचक्र तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवात अक्षर गटापासून करावी लागते. तर अक्षर गट आपण आपल्याला पुस्तकात जवळपास 6 अक्षर गट आपल्याकडे आहेत किंवा शिक्षकांना अशी मुभा दिलेली आहे की आपण स्वतः ज्याचा वाचनपाठ चांगला तयार होईल असे अक्षर गट स्वतः आपण करून मुलांना अक्षर आणि शब्द वाचण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. तर शब्दचक्र तयार कसं करायचं हे सुद्धा एक खूप वाचण्यासाठी महत्वाचा घटक आहे असं मला वाटतं. शब्दचक्र करताना मुलांना पहिलं अक्षराचा परिचय द्यायचा आहे आणि अक्षराचा परिचय देत असताना उदाहरणार्थ म अक्षर असेल अक्षर तर त्या म अक्षराचा परिचय देताना आपण एक नेहमी बऱ्याच गुरुजींकडून गल्लत अशी होते की ते म्हणतात की म पासून सुरू होणारे शब्द सांगा. तर अशी सूचना न देता माझी विनंती अशी राहील की मचा आवाज येणारी अक्षरे सांगा अशी मला शब्द सांगा. म्हणजे मुलं काय करतील टरबुजाचं म्हणजे मुलांचं टरबुजाचं गगवताचं असं होणार नाही. मुले विविध प्रकारची शब्द सांगतील आणि त्याच्यामध्ये रटाळपणा येणार नाही. एकच एक शब्द येणार नाही म्हणजे टरबूज. तर सूचना अशी असायला हवी आपली की मचा आवाज येणारे शब्द सांगा. मग म पासून जी मुलं आपल्या वर्गात आहेत ती नाव सांगतील. कोणी नाव सांगेल की मामा सांगेल, कोणी मामी सांगेल, कोणी मका सांगेल, कोणी काम सांगेल, कोणी चिमणी सांगेल. आणि याच्यामध्ये अजून काठीने पातळी वाढवायची असेल तर मचा आवाज मध्ये येणारा शब्द सांगा. तर चिमणी सांगेल, चमचा सांगेल, मग 2दा मचा आवाज येणारे शब्द सांगा. अशा प्रकारची विविधता आपण आणून मचे शब्दचक्र तयार करू शकतो. आणि हे शब्दचक्र झाल्यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणता शब्द सांगितला त्याचं पुन्हा एकदा आपण वाचन घ्यायचं आहे. उदाहरणार्थ विजयनी कोणता शब्द सांगितला तर मामा सांगितला, प्रभाकरनी कोणता शब्द सांगितला तर चमचा सांगितला, प्रवीणनी कोणता सांगितला तर चिमणी सांगितला. तर प्रत्येक मुलांकडून असं वाचन घेतल्यानंतर
शब्दचक्र आपल्याला वर्गात लावायचं आहे. बऱ्याच गुरुजींची अशी एक समस्या अशी होते की आज मी मुलांना एखादा शब्द वाचता केला तर तो 2 दिवसांनी तो शब्द त्याला वाचता येत नाही. याचं कारण काय आहे तर ते आपण शब्दचक्र आपल्या वर्गामध्ये लावून ठेवत नाहीत. जवळपास 8 ते 10 दिवसापूर्वी शब्दचक्र प्रत्येक अक्षर गटापासून तयार झालेले शब्दचक्र लावून ठेवले तर नक्कीच मुलं हे सगळे शब्द उलट मित्रांचे शब्द पण वाचतील की हा माझा शब्द आहे, हा मित्राचा शब्द आहे, हा त्या प्रभागाचा शब्द आहे असं म्हणून प्रत्येकाचे शब्द पाठ करतील. आणि साईटवर्ड नावाची जी आपली संकल्पना आहे एका दृष्टिक्षेपात शब्द वाचण्याची कला जेव्हा मुलांना अवगत होते तेव्हा नक्कीच मुलं वाचतात. याचं उदाहरण म्हणजे लोकमतचं नाव मुलं पटकन वाचतात. मुलांना गाड्याचे नाव वाचता येत नाही तरी मुलं टाटा सफारी, टाटा, मारुती असे नाव पटापट वाचतात. याचं कारण हे आहे की जेव्हा एका दृष्टिक्षेपात मुलांना शब्द वाचण्याची सवय होते तेव्हा ते शब्द कधीच विसरत नाहीत. आणि म्हणून मुलांना वाचता येत नसताना सुद्धा ज्या मुलांनी नावं सांगितलेत ते शब्दचक्रातून ती मुलं नाव वाचतात आणि त्याचा सराव आपण मग लगेच मुलांसोबत घेऊ शकतो. अशा प्रकारे शब्दचक्राची ही संकल्पना आहे. चित्रवाक्य साचे समोर दिलेले आहेत. आता या चित्रवाक्य साच्यामध्ये जवळपास 13:1 ते 13:2:20 असे 20 साचे या ठिकाणी चित्रवाक्य साचे आहेत. त्याच्यामध्ये हा, ही, हे, तो, ती, ते अशा प्रकारचे याप्रमाणे वाक्याचा सराव आपल्याला घ्यायचा आहे. उदाहरणार्थ आपले सर्वच जे बालकावर सोबत काम करतात त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा मुलांना वाचन आपण घेत असतो तेव्हा त्यांचं लेखन पण घेतलं पाहिजे. म्हणजे आकलनापूर्वक वाचन आणि लेखन कसं होतं. उदाहरणार्थ मी प आणि न अक्षराचा मुलांना सराव दिलाय आणि त्याच्यासोबत ए हा स्वर त्यांच्यासोबत मी काम केलंय आणि प ए पे आणि न पेन आणि मग समोर द आणि ये दे पेन दे आणि पूर्णविराम दिला तर मुलांसोबत याच्यासोबत काम करत असताना पेन दे आपण असं वाचून घेतलं तर मग त्याची कृती पण करून घेणं तेवढंच जरुरी आहे. मग दे बरं पेन मला म्हणजे त्याचं आकलन होते की नाही हे सुद्धा आपलं पाहणं महत्वाचं आहे. आणि लिहिण्याचा संस्कार जेव्हा आपण करत असतो तेव्हा जाणीवपूर्वक आपण पूर्णविराम त्या ठिकाणी द्यायचा आहे. म्हणजे मुलांना हे कळतं की वाक्य संपलं की पूर्णविराम त्या ठिकाणी द्यावा लागतो. मित्रांनो, पुन्हा वाचन भाग 3 मध्ये पाहत असताना आपण अक्षर गटावर वाचनपाठ कसा तयार करायचा तर वाचनपाठ जेव्हा आपण 1-2 अक्षर गटावर काम करतो तेव्हा वाचनपाठ तयार करणे खूप जरुरी आहे. आणि वाचनपाठ म्हणजे काय तर आपण थोडक्यात वाचनपाठ म्हणजे काय हे थोडक्यात बघूयात. तर वाचनपाठ म्हणजे सुरुवातीला काही अक्षरे आणि 1-2 स्वरचिन्हे असा अक्षरगट मुलांना शिकवल्यास मुले बरेच काही स्वतः वाचू लागतात. जसं मी शब्दचक्राचं उदाहरण दिलं होतं. अक्षर गटापासून बनणारे शब्द व मजकूर मुलांच्या परिचयातले व भावविश्वातले असल्याने असे वाचणे मुलांसाठी अर्थपूर्ण असते. काही शब्द वाचायला यायला लागल्यावर मुलांना लगेच मजकूर वाचनाकडे वळवणे फायदेशीर ठरते. बऱ्याचदा एकमेकांशी सुसंगत नसलेल्या शब्दांच्या भल्या मोठ्या जत्राच वाचायला दिल्या जातात. मुलांना दीर्घकाळ सुटे शब्द वा एकमेकांशी सुसंगत नसलेली वाक्य वाचायला देणे हे वाचन शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळ्याचे ठरू शकते. अशी मुले जेव्हा मजकुराशी भिडतात तेव्हा मजकुराचे समग्र आकलन झाले असे नाही. म्हणून मजकूर वाचल्यानंतर ज्या प्रश्नाचे उत्तर थेट मजकुरात नाही व मजकुरातील माहितीचा समग्र विचार करून त्याचा अनुमान काढणे बऱ्याचदा मुलांना जमत नाही. म्हणून वाक्य म्हणजे केवळ एक ठेवलेल्या शब्दांचा ढीग नसतो तर ती एक अर्थपूर्ण रचना असते. उदाहरणार्थ एक पुढील वाक्य आपण एक वाचून बघूया. तुला कुठे जायचे आहे या प्रश्नवाक्यात तुला, कुठे, जायचे आहे हे 4 स्वतंत्र अर्थपूर्ण शब्द आहेत. आणि या वाक्याचा अर्थ समजून घेताना या 4ही शब्दाचा एकत्रित विचार करून अर्थ लावावा लागतो. तसेच या वाक्यात प्रश्नचिन्हाचा विचार करावा लागतो मित्र. म्हणून वाचनाच्या शिकण्याच्या प्रक्रियेत मुलांना सुरुवातीपासूनच सुसंगत मजकूर वाचायला मिळायला हवा. प्राध्यापक शोभा सिन्हा जेव्हा हिंदीवर काम करतात त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या एका मांडणीमध्ये त्या म्हणतात की ढोल बजाओ, चोर भगाओ, शोर न मचाओ. बघा मित्र, पहिल्या वेळेत काय म्हणलंय ढोल वाजवायला सांगितलं आहे तर शेवटच्या वाक्यात आवाज करू नका असं म्हटलं आहे.
म्हणजे धडा लिहिणाऱ्या माणसाला ओ हा स्वर शिकवायचा आहे हे मान्य आहे, पण त्यासाठी अर्थहीन मजकूर वाचायला देणे कितपत योग्य आहे. म्हणून वाचनपाठ तयार करताना मुलांची समग्र मजकुराचा आशय मुलांना समजायला हवा हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ असा आपण वाचनपाठ तयार केला तर समग्र मजकूर म्हणजे वाचनपाठाच्या प्रत्येक ओळीचा पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी, दुसऱ्या ओळीच्या तिसऱ्या ओळीशी काहीतरी सहसंबंध असायला हवा, म्हणजे समग्र त्याचा आशय मुलांना समजणं सोपं होईल. उदाहरणार्थ केक असा जर आपण वाचनपाठ तयार केला तर नयन ए, केक काप, मामा ए, केक घे, केतन केक घे, अशा प्रकारचे छोटे छोटे वाचनपाठ आपण जर घेतले तर मुलांना वाचनपाठातून समग्र अर्थ समजण्यास मदत होईल आणि मुले वाचायला चांगली सुरुवात करतील असं मला वाटतं. त्यानंतर वाचनपाठानंतर आपण मुळाक्षराकडे येत असतो मित्र. तर मुळाक्षर काही आमचे बांधव जुन्या पद्धतीनेच म्हणजे मुळाक्षर अगोदरच घेतात, तर तेही काही चुकीचं नाहीये, परंतु मुळाक्षर वाचन अगोदर घेणे मुळाक्षराचा मुख्य उद्देशच हा आहे की मुलांना डिक्शनरीचा उपयोग कसा करावा हे कळणे. त्यामुळे चित्राकडून वाचन शब्दाकडे जाणे हे जास्त फायद्याचं ठरतं. आणि आपल्या केस स्टडीच्या माध्यमातून असं सिद्ध झालेलं आहे की जे पारंपरिक पद्धतीने मुलं शिकली आणि ज्या आपल्या वाचन पद्धतीने शिकली मूलभूत वाचनाच्या, याच्यामध्ये जर केस स्टडी आपल्या SCRT केस स्टडी केलेली आहे आणि केस स्टडीतून असं आलं की ही मुलं जेव्हा 10वी 12वीला अभिव्यक्त होतात तेव्हा अभिव्यक्त होताना जी पारंपरिक पद्धतीने मुले शिकली त्यांचं अभिव्यक्त होण्याचं प्रमाण म्हणजे जी चांगल्या पद्धतीने तेवढ्या पद्धतीने होऊ शकत नाहीत की जी मुलं या मूलभूत वाचनाच्या पद्धतीने शिकली आणि अभिव्यक्त झाली. म्हणून पारंपरिक पद्धतीने शिकवणे हे काही चुकीचं असं म्हणणार नाही मी, परंतु तिकडं तसं न करता आपण या पद्धतीने गेलो तर मुलांचा फायदा अधिक होईल, मुलं अभिव्यक्त होण्यासाठी अधिक प्रवृत्त होतील, चांगली होतील. म्हणून या पद्धतीचा वापर आपण करावा अशी अपेक्षा आहे. तर मुळाक्षराचा तक्ता आपल्या वाचनपेटीमध्ये दिलेला आहे आणि त्याचं वाचन आपल्याला मुळाक्षरापासून घ्यायचं आहे. आपल्या निपुण भारतमध्ये सुद्धा पहिलाच मुद्दा आहे मुलाला मुळाक्षर वाचन करता येतं का, आणि पहिल्याच लेखनामध्ये सुद्धा मुद्दा आहे मुलांना स्वरचिन्ह आणि मुळाक्षरे वाचन करता येतात का. तर याचा उपयोग आपल्याला जर मुलगा आपला पहिल्या स्तरावर निपुण मध्ये असेल तर नक्कीच या कार्डाचा उपयोग आपल्याला करता येईल आणि मुलांचं वाचन आपल्याला त्यापासून आपल्याला समोर त्या मुलाला निपुणच्या स्तरामध्ये नेता येईल. आता 14 खडी वाचण्यात सुद्धा आपल्याकडे जवळपास 2 कार्ड आहेत आपल्या भाषापेटीमध्ये. त्याचा सुद्धा उपयोग आपल्याला आपल्या निपुण महाराष्ट्रांतर्गत करता येईल. म्हणजे आताच म्हटल्याप्रमाणे 14 खडीचे वाचन आणि स्वरचिन्हांचे वाचन याचं स्वतंत्र 1 आणि 2 स्तरामध्ये त्याची मांडणी केलेली आहे आणि आपली काही मुलं या स्तरावर असतील तर नक्कीच या दोन्ही कार्डाचा फायदा आपल्याला या मुलांसाठी करून घेता येईल. आणि 14 खडीचे वाचन किंवा मुळाक्षराचे वाचन जो तक्ते आहेत त्याचा मुख्य उपयोग आपल्याला काय करायचा आहे तर शब्द वर्णानुक्रमानुसार शब्द लावणे ही जी काही प्रक्रिया आहे ते आपल्या भाषापेटीमध्ये कार्ड क्रमांक M/2001 ते M/2025 कार्ड जवळपास वर्णानुक्रमानुसार शब्द लावण्याचे आहेत. तर त्याचा उपयोग आपल्याला या मुळाक्षर वाचन आणि 14 खडी वाचनाचा उपयोग करून म्हणजे कोणत्या अध्याक्षर कोणता आहे नंतर अक्षर कोणतं येतं असं वर्णानुक्रमानुसार आपल्याला ते शब्द मुलांकडून काम करून घेता येईल. त्यानंतर जोडाक्षर वाचन आहे. आपल्या भाषापेटीमध्ये 12 जोडाक्षराचे कार्ड आहेत. M27/1 ते M27/12. म्हणजे आता आपल्या निपुणचं आपण बघितलं आहे दुसरीचं किंवा तिसरी चौथी पाचवीचं, तर त्याचं उद्दिष्टच ते आहे की दुसरीचं काय उद्दिष्ट आहे वाचनामध्ये की मुलांना अपरिचित उतारा 3-4 जोडाक्षरासहित 2-3 वाक्यांचा वाचता यावा आणि तोच तिसरी ते पाचवीसाठी थोडासा काठीने पातळी वाढवलेली आहे. तर 4-5 शब्दांचा जोडाक्षराचा उतारा आणि 6 ते 8 ओळींचा उतारा असावा, त्याच्यामध्ये 4-5 जोडाक्षर असावेत असं वाचन येणं अपेक्षित आहे. तर जोडाक्षर सुद्धा शिकवताना आपल्या कार्डामध्ये 12 कार्ड आहेत. त्यामध्ये च, अर्क, र्या, कृ, क्र अशा प्रकारे जोडाक्षरयुक्त शब्द आहेत. तर त्याचं वाचन कसं करावं आणि जोडाक्षर मुलांना कसं शिकवावं या कार्डामधून आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आपल्याला तो होणार आहे. वाचन भाग 4 मध्ये आपल्या पुस्तिकेमध्ये किंवा आपल्या भाषापेटीचा उपयोग करताना आपल्याला सांगितलेलं आहे की चित्रमय उतारे. आता आपण उतार्याकडे जात आहोत आणि उतार्याकडून आपल्या लेखनाकडे जायचेच आहे.
चित्रमय उतारे जवळपास आपल्याला 9 आपल्या भाषापटीमध्ये आहेत. त्याचा क्रमांक आहे म/23/1 ते म/23/9 आणि या चित्रमय उताराचा वाचन करत असताना उतारा वाचनाची एक पद्धत आहे. मुलांसोबत उतारा वाचन घेताना तो अपरिचित उतारा आपण प्रथम मुलांना प्रकट वाचन करून दाखवायचा आहे आणि प्रकट वाचन करत असताना एखादा सूचक प्रश्न आपण त्यांना विचारायचा आहे. म्हणजे उतारा वाचन हे प्रश्न उत्तराचा तास होऊ नये ही माफक अपेक्षा. एखादा सूचक प्रश्न विचारून तिथे थांबायचा आहे. नंतर मुलांना तो त्यांच्या मनातल्या मनात उतारा वाचन करू द्यायचा आहे आणि नंतर त्यावर मग वाचल्यानंतर 1-2 प्रश्न जे काही आपल्याला विचारायचे असतील, काही ज्ञानावर असतील, काही आकलनावर असतील, काही आकलनाच्या पलीकडचे असतील, तर त्यावर ते आपल्याला ते प्रश्न विचारता येतील आणि मग त्याची उत्तर आपल्याला मुलांकडून आपल्याला उतारावर घेता येतील. असे उतारा वाचनाचा आपला क्रम असावा असं मला वाटतं. त्यानंतर आहे शब्दडोंगर. शब्दडोंगराचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की मुलांचा शब्दसंग्रह वाढावा, मुलांचा अभिव्यक्त होण्याची वृत्ती वाढावी आणि त्यामुळे मुलं जास्तीत जास्त उतारा स्वतःचा उतारा तयार करतील. त्यासाठी आपल्या याच्यात 2 कार्ड आहेत. त्याच्यामध्ये नदी आहे आणि मग आईचा सुद्धा एक उतारा आहे. शिक्षक स्वतःहून सुद्धा असे उतारे जाणीवपूर्वक सर्व शिक्षकांनी तयार केले, त्याची मला जाणीव आहे आणि आपण ते आपल्या वर्गात पण सराव घेत आहात, यात मला काही शंका वाटत नाही. आणि शेवटचा आपल्या भाषापटीमधला प्रकट वाचनाचा जो भाग आहे तो प्रकट वाचनामध्ये विरामचिन्ह विरहित आणि विरामचिन्ह सहित काही पुस्तके कार्ड आहेत. ते जवळपास 1 ते 5 कार्ड आहेत. म्हणजे शब्दडोंगरामध्ये आपण विरामचिन्हांचा उपयोग वगैरे करत नाही, परंतु आता आपल्याला विरामचिन्हांचा उपयोग पण या भाषापटीमध्ये बघायचा आहे. त्याच्यामध्ये 5 कार्ड आहेत. मग सुलभक म्हणून शिक्षकांनी आरोह व अवरोहासहित स्वराघातासहित योग्य विरामचिन्हांचा विचार करून ती सर्व कार्ड मुलांना वाचून दाखवायची आहेत. म्हणजे असं म्हणतो आपण की पोहायला शिकायचं असेल तर ते पोहूनच दाखवायला लागतं. आपण कितीही सूचना दिल्या की असा श्वासी सूर मार, अशा हात इकडून कर, तर ते मुलांना पोहता येणार नाही. तसं मित्र वाचनाचं पण आहे. वाचन जर यायचं असेल तर मुलांना पुस्तकच वाचून दाखवावं लागणार आहे. म्हणजे वाचून दाखवल्याशिवाय मुलांना वाचता करता येणार नाही. त्यामुळे आपला आग्रह नेहमी असतो आपण नेहमी प्रशिक्षणामध्ये सांगत असतो की जी आपली ग्रंथालय आहे त्याच्यामध्ये एक आपण तासिका भाषेची नाही तर वाचनाची तासिका आपण ठेवली पाहिजे. जाणीवपूर्वक मुलांना पुस्तक वाचून कसं दाखवायचं हे आपण वाचून दाखवलं पाहिजे, म्हणजे मुलं वाचती होतील. तर त्यासाठी आपण नक्कीच यावर काम करायला अशी अपेक्षा आहे. आता श्रुतलेखनावर बोलताना आपण वाचनावर आता बरंचसं काही बोललो आहोत. तर श्रुतलेखनावर बोलताना आपल्या 2रीच्या आणि 3री 4थी 5वीच्या मध्ये सुद्धा मुलांना श्रुतलेखन आणि अनुलेखन हा शेवटचा म्हणजे जवळपास 14वा जेव्हा स्तर आहे आणि इकडे 16वा स्तर आहे 5वी मध्ये त्याच्यामध्ये मुलांना अनुलेखन आणि श्रुतलेखन जोडाक्षरासहित 6 ते 8 वळीचं इयत्ता 3री ते 5वी साठी येणं अपेक्षित आहे आणि इयत्ता 2री साठी 3 ते 4 वाक्याचं वाचन आणि श्रुतलेखन येणं अपेक्षित आहे. तर श्रुतलेखनाबद्दल बोलताना असं बोलता येईल की त्यामध्ये शब्दास्थ श्रुतलेखन आहे, वाक्याचं श्रुतलेखन आहे आणि उताराचं श्रुतलेखन आहे. आपण जर परिशिष्ट 1 आपण भरला असेल तर नक्कीच आपल्याला हे ज्ञात आहे आणि आपण ते भरलेलं आहे. तर शब्दाचं श्रुतलेखन घेत असताना मग ते कसं घ्यावं, तर शब्दाचं श्रुतलेखन घेत असताना साधारणपणे प्रत्येक शब्द हा 3दा सांगावा असं अपेक्षित आहे. वाक्याचं श्रुतलेखन घेत असताना प्रत्येक वाक्य 2 वेळा सांगावं आणि जाणीवपूर्वक काही शब्द सांगताना असे सांगावेत म्हणजे ज्याचा अर्थ काहीच नसलेले शब्द सांगत. उदाहरणार्थ मी सांगितलं डफ नळ, फन सक, पक सड, म्हणजे याचा अर्थ काही निघत नाही, परंतु मुलांना हे अर्थहीन शब्द का सांगितले पाहिजेत श्रुतलेखनामध्ये, तर आपण जे सांगतो ते मुलं व्यवस्थित लिहितायत का, श्रुतलेखन करतायत का हे तपासण्यासाठी फक्त अर्थहीन शब्द सुद्धा काही सांगितले गेले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपण बाकीचे अर्थ असलेले शब्द सांगितले पाहिजेत हे पण तेवढंच हे आहे. तर श्रुतलेखनासाठी काही उपक्रम सुद्धा या ठिकाणी आपण शिक्षक म्हणून घेतले पाहिजेत. उदाहरणार्थ एक आणि लिही, याच्यामध्ये आपण 2 अक्षरी शब्द 3 अक्षरी शब्द, जसं आपल्या निपुणमध्ये 2 अक्षरी शब्द लिहिता येतात का हा स्तर आहे, 3 ते 4 अक्षरी शब्द लिहितात का हा स्तर आहे, वाचता येतात का 2 ते 3 अक्षरी शब्द हा स्तर आहे. तर म्हणून ऐक आणि लिही
याच्यामध्ये आपण मग शब्द सांगितले पाहिजेत, परिचित शब्द सांगितले पाहिजेत, अपरिचित शब्द सांगितले पाहिजेत. शेत असते, शेत, बोरे, चिवडा, झोपाळा, झाडू अशा प्रकारची उदाहरणं आपण सांगू शकतो. चित्रांचे नावे लिही व वाच. विविध चित्रांचे गट त्यांच्या समोर ठेवायचा आहे आणि आपल्या भाषा पेटीमध्ये विविध चित्र, 100 चित्र, 50-51 चित्र, 22 चित्र, 37 चित्र असे कार्ड आपल्याकडे आहेत. तर या चित्रांचे नाव वाच आणि लिही. मग मुलगा तो चित्र वाचेल आणि त्याचं नाव खाली तो 1-2 अक्षर असेल, 3 अक्षर असेल. उदाहरणार्थ कप, पेन, पताका अशा प्रकारचे छोटे छोटे शब्द, मग स्वरचिन्ह विरहित काही शब्द असतील आणि स्वरचिन्ह युक्त काही शब्द असतील, असा आपला सराव घेता येईल. शब्द ऐकून अर्थपूर्ण वाक्य बनव. हे सुद्धा खूप महत्वाचा भाग या ठिकाणी वाक्य तयार करण्यासाठी आहे. म्हणजे एक शब्द द्यायचा आणि मुलांकडून सहज एक वाक्य तयार करून घ्यायचं, तर मुलं असं नक्कीच करतील. अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द बनव. याचे सुद्धा कार्ड आपल्या भाषापेटीमध्ये आहेत. जवळपास 21 कार्ड आपल्या भाषापेटीमध्ये अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर अशी कार्ड आहेत. आणि काही अशी कार्ड आहेत की अक्षरांचा क्रम वेगळा दिलेला आहे आणि त्याला आपल्याला त्यापासून एक अक्षर मोठा 4-5 अक्षरी शब्द दिलेला आहे आणि त्यापासून छोटे छोटे शब्द तोडायचे आहेत. म्हणजे शब्द तोडणे आणि जोडणे ही संकल्पना शब्दांचा ध्वनी किंवा त्याचा उच्चार, आवाज ऐकवण्यासाठी आपण जेव्हा ही क्रिया घेत असतो तेव्हा इथं पण अक्षरांचा क्रम लावण्यासाठी ही क्रिया आपल्याला घेता येईल. उदाहरणार्थ ग रा मो असा आपण जर क्रम दिला तर त्याचा मोगरा असं आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल. लिमेच जर असा आपण शब्द दिला तर चमेली असा मुलं नक्कीच त्या ठिकाणी करतील. शेवटी मित्रांनो, श्रुतलेखनाचा उतारा सांगताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे यावर थोडक्यात बोलूया आणि आपण या ठिकाणी थांबूयात. तर श्रुतलेखनाचा उतारा सांगताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर उतारा सांगताना प्रथम आपण काय केलं पाहिजे? वाक्य व त्याचा अर्थ लक्षात यावा म्हणून सलगपणे तो उतारा सांगणं आवश्यक आहे. मग वाक्यातील शब्दांचे अर्थपूर्ण गट करून एक गट सांगून झाल्यावर 10 सेकंद थांबावे. मग पुढील गट सांगावा. याप्रमाणे प्रत्येक वाक्य सांगावे. उतारा पूर्ण झाल्यावर संपूर्ण उतारा मुलांना सावकाशपणे वाचून दाखवावा व तो तपासण्यास सांगावा. तपासण्यापूर्वी आपण महत्वाचं काम केलं पाहिजे. जो उतारा आपण सांगणार आहोत तो उतारा आपण आपल्या बोर्डावर लिहायचा आणि मुलांना तो तपासायला सांगायचा. मुले खूप छान तपासतील किंवा आपल्याकडे जर खूपच संख्या कमी असेल तर शिक्षक म्हणून आपण सुद्धा तपासू शकतो. अजून त्याच्यामध्ये नवीनता आणायची असेल तर आपल्या मित्रांकडून तो उत्तर तपासून घेतला आणि त्या चुकीची दुरुस्ती केली. यासाठी अनुलेखन हा खूप महत्वाचा घटक आहे मित्र. अनुलेखन करत असताना आपण मुलांकडून जर 2-3 ओळीचं दररोज अनुलेखन करून किंवा 5-6 ओळीचं अनुलेखन दररोज करून घेतलं तर अनुलेखनामध्ये जाणीवपूर्वक आपण त्यांचे ह्रस्व-दीर्घ, त्यांचे कॉमा, मात्रा, वेलांटी आपण तपासलं पाहिजेत आणि तपासून त्याची दुरुस्ती आपण जाणीवपूर्वक केली पाहिजे. म्हणजे श्रुतलेखनाकडे जात असताना अनुलेखन खूप महत्वाचा घटक आहे असं मला वाटतं आणि त्याचा सराव आपण घेतला तर श्रुतलेखन करताना मुले नक्कीच उदाहरणार्थ आणि पाणी सारखे शब्द आणि बोलल्यानंतर पूर्णविराम द्यावा लागतो, थोडं थांबल्यानंतर स्वल्पविराम द्यावा लागतो. ही कळत नकळत मुलांच्या संस्कार तो अंगी बाणावेल. त्यासाठी मात्र गुरुजींचे उच्चार स्पष्ट असायला हवेत. गुरुजींनी योग्य सूचना दिल्या पाहिजेत श्रुतलेखन करताना आणि अवरोह सहित तो शब्द बोलला गेला पाहिजेत आणि विरामचिन्हांचा वापर जाणीवपूर्वक म्हणजे प्रश्नार्थक असेल तर तसं वाचलं गेलं पाहिजे, उदारवाचक असेल तर तसा शब्द, तसं वाक्य गुरुजींच्या तोंडून तसं वाक्य गेलं पाहिजेत असं या ठिकाणी मला वाटतं. मित्रहो, जवळपास 50 मिनिटापासून आपण या विषयावर बोललो आहोत. वाचन, लेखन आणि भाषापेटीचा कसा उपयोग आणि कसा करता येईल. निपुण महाराष्ट्रांतर्गत ज्या 2री आणि 3री ते 5वी च्या काही अध्ययन स्तर आहेत, क्षमता आहेत, त्यावर आपल्याला काम करण्यासाठी काय कोणत्या गोष्टीची मदत होईल, श्रुतलेखन कसं घ्यावं, वाचनाकडून लेखनासोबत त्याचा सराव कसा घ्यावा, या बाबतीत आपण छान या ठिकाणी संवाद साधलेला आहे. आपण सर्वांनी सहकार्य केलं. डायट हिंगोली यांनी मला आज आपल्यासोबत चर्चा करण्याची, हितगुज करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी माननीय प्राचार्य, माननीय डॉक्टर माणिक जाधव सर, सर्व अधिव्याख्याता, माननीय शिक्षण अधिकारी या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.
विजय सर. धन्यवाद रुईकर सर. आज रुईकर सरांनी वाचन आणि लेखन या संदर्भाने भाषा कृतींचा बुधवार या अंतर्गत उत्तम अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं सादरीकरण केलं. वाचनाच्या संदर्भात नेमक्या काय दक्षता घ्यायला पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं कुठल्या कृती घ्यायला पाहिजेत, भाषा पेटीचा वापर कशा पद्धतीनं करायला पाहिजे या संदर्भाने आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं. सोबतच श्रुतलेखन आणि अनुलेखन हे करत असताना सुद्धा कुठल्या कृती घ्याव्यात, त्या कृती घेत असताना कुठल्या दक्षता घ्यायला पाहिजेत, कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत, या गोष्टी सुद्धा आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगितल्या. सरांच्या या आजच्या सत्राचा नक्कीच आपल्या सर्वांना फायदा होईल, सर्व शिक्षकांना फायदा होईल आणि त्या पद्धतीनं शाळेवर त्यांना काम करत असताना मदत होईल, अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आणि या सत्रासाठी, सत्र आयोजनासाठी संस्थेचे सन्माननीय प्राचार्य दीपक साबळे साहेब, दोन्ही शिक्षणाधिकारी, माझ्या संस्थेतील अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता, गट शिक्षणाधिकारी, सर्व प्रयोगची यंत्रणा, त्याच पद्धतीनं सर्व शिक्षक बांधव यांनी या सत्राला उपस्थित लावली आणि उपस्थिती लावून हे सत्र चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या सत्रासाठी तांत्रिक सहाय्य श्री विजय बांगर सर यांनी या ठिकाणी केलं. सरांच्या मदतीशिवाय आपण हे सत्र पूर्ण करू शकलो नसतो. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एका वेगळ्या विषयासह वेगळ्या संदर्भाने या ठिकाणी परत एकत्र येणार आहोत. तत्पूर्वी तोपर्यंत आपणा सर्वांना आपल्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून थांबतो. आजचं सत्र आपण या ठिकाणीच थांबूयात. धन्यवाद. बांगर सर, आपण मीटिंग एंड करू शकतो. ओके सर.